वाशी टोलनाक्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मी सध्या वाशी टोलनाका या ठिकाणी आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आपल्यास पाहायला मिळत आहे। खरं तर मुंबईच्या दिशेने जाताना ही वाहतूक कोंडी झालेली आहे। हजारोच्या संख्येने ज्या गाड्या त्या सध्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत। आपण पाहतोय की आज तर खरं सोमवार आहे, कामाला जाण्याचा दिवस आहे। नवी मुंबईकर मोठ्या संख्येने आपण पाहतोय की कामावरती देखील निघालेला आहे व तसेच जरांगे यांना मानणारा जो वर्ग आहे तो सध्या नवी मुंबईत वास्तव्याचा आहे। ते देखील सध्या आझाद मैदान या ठिकाणी निघालेले आहे। त्यामुळे वाशी टोलनाक्यावरती प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात सध्या वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र देखील आपल्यास पाहायला मिळतं। आपण दृश्यामध्ये देखील पाहतो की हा समोर जो दिसतो तो वाशी खाडी ब्रिज आहे। या ब्रिजवरती देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। ज्या गाड्यांची जी स्पीड आहे ती 10च्या वरती आपण घेऊन जाऊ शकत नाही, अशी मोठी प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळत आहे। खरं तर 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती। आज देखील वाहतूक कोंडी झालेली आहे। खरं तर आज सोमवार आहे आणि कामाचा दिवस देखील आहे। त्यामुळे नवी मुंबईकर मोठ्या संख्येने या ठिकाणाहून मुंबईकडे सध्या निघत आहे व जरांगे यांना मानणारा जो वर्ग आहे, मराठा बांधव किंवा आंदोलक हे देखील मोठ्या संख्येने सध्या आझाद मैदान याकडे सध्या निघाले आहेत। त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आपल्यास पाहायला मिळतं। आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की वाहनाच्या 5 ते 7 किलोमीटरपर्यंतच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्याचे चित्र देखील आपल्यास पाहायला मिळतं। खरं तर मुंबईच्या दिशेने जाताना ही मोठी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आपल्यास पाहायला मिळतं। वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्याचं देखील चित्र आपल्यास पाहायला मिळतं। खरं तर आपण दृश्यामध्ये देखील पाहतोय की संत गतीने सध्या ही वाहतूक सध्या सुरळीत आहे। आपण पाहतो की जो वाशीला चढणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती देखील मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्यास पाहायला मिळतं। दृश्यामध्ये पाहू शकतो की वाहतूक पोलीस देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत। मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने त्यांना देखील काही अडथळे निर्माण होत आहे, तरी देखील ते सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना सध्या आपल्याला पाहायला मिळतं। तसंच अवजड वाहनं देखील नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा वाहतूक पोलीस असेल यांनी सध्या बंदी घातलेली आहे, ते देखील रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात सध्या वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला देखील पाहायला मिळतं आहे व या वाहतूक कोंडीमुळे नवी मुंबईकरांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन आदिल शेखसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई, वाशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।